आदरणीय व्यासपीठ आपले लाडके मामा, कसं आहे, हा जो आज सोन्याचा दिवस उगवलेला आहे मित्रांनो, या दिवस उगवण्यासाठी काही काळ जात असतो, तेव्हा हा दिवस उगवलेला आहे. 21-25 वर्ष झालं सर्वजण या परिसरासाठी कष्ट घेत आहेत आणि या कष्टाला आम्हाला नेहमीच 24 तास साथ देणारे नव्हे तर आमच्या ग्रुपचे सदस्य म्हणलं तरी आम्हाला काय अडचण नाही, ते नेहमीच आम्हाला या परिसरामध्ये मदत करत असतात. आणि आज ही जी सफारी चालू झाली ही मला वाटतं जगामध्ये या सफारीचं जागतिक लेवलला हे सर्व गेलेलं आहे. मोहिते साहेब बरोबर आहे ना? तर या सफारीच्या संदर्भात मामाला मी एवढी विनंती करतोय की जसं चंद्रपूरमध्ये गेल्यानंतर ज्या गव्हर्नमेंटच्या सफारी आहेत त्या पद्धतीनं गाड्या जर आणल्या तर या परिसरामध्ये प्रायव्हेट गाड्या येणार नाहीत, इथंच गाड्या लागतील प्रायव्हेट, आणि त्या त्यांच्या वन विभागाच्या गाड्यामधून आपण सफारी करू शकतो. त्यामुळे या भागाला डिस्टर्ब होणार नाही आणि सुरळीतपणे ते बघता पण येईल. हे सगळं करत असताना हे काम ज्यावेळेला 2000 सालापासून या भागामध्ये चिंकारा लोक अभयवन असेल ही संकल्पना ज्यावेळी सुरेशचंद्र वारगडे यांनी स्थापन केली, त्या स्थापनेत आमचे मार्गदर्शक सर पवार सर आणि आमचा फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब जावेद भाई असतील, तात्यासाहेब असतील, नानासाहेब असतील, वैभव असेल, खरे वकील असतील, सर्व सभासद संदीप भोंग असतील, सर्वच जण ज्यावेळी इथे एकत्र येऊन काम करत असतात. आणि मामा आम्हाला नेहमी म्हणायचे, ज्यावेळी दुष्काळ असायचा त्यावेळी मामांचं एक लक्ष असायचं की वकील साहेब या भागात पाण्यासाठी काय व्यवस्था केली. तर मामा नेहमी प्रत्येक उन्हाळ्यामध्ये स्वतः विचारून घेऊन त्या भागामध्ये पाण्याची सोय करणारे, मला वाटतंय माणसांची काळजीनंतर प्राण्यांची काळजी घेणारे मला वाटतं महाराष्ट्रात पहिलेच आमदार असतील. त्यांच्यासाठी मी खास सगळ्या टाळ्या वाजवतो, कारण हे फार मोठं पुण्य आहे. आणि ते पुण्य खरं मामाला आता माझं म्हणणं की पुन्हा आणखी मामाला असंच कॅबिनेट पद मिळो आणि वन विभागाच त्यांना आणखी मिळो एवढी खरं करतो. पुन्हा मंत्री व्हावं आणि हा कॅबिनेट पुन्हा आणखी आम्हाला आनंद मिळेल सगळ्यांना. असंच आपण सर्वजणांनी या कार्यक्रमाची उपस्थित राहिला आणि एवढं 2 शब्द सांगतो. जय हिंद.